तर आता ज्या पद्धतीने मार्केटमध्ये इकॉनॉमीमध्ये काही इन्फ्लुएन्सर्स आहेत आणि त्या इन्फ्लुएन्सर्स कडून रिसेंटली मी एक गोष्ट ऐकण्यात आली माझ्या, 3 मिनिटांमध्ये फायनान्शियल प्लॅनिंग करा आणि तुमच्या इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करा. तर याविषयी तुमचं काय मत आहे? फायनान्शियल प्लॅनिंग ही जी प्रोसेस आहे ना, ही हॉलिस्टिक प्रोसेस आणि कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे. थोडंसं पहिल्या वर्षी तुम्हाला थोडा वेळ लागतो तुमची. फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे 3 मिनिटाची प्रोसेस बिलकुल नाहीये. आय डोंट नो, इन्फ्लुएन्सर बोलतात कारण त्यांना त्या कॅची टायटलची गरज असते. लोकांना जास्तीत जास्त लोकांनी तो व्हिडिओ त्यांचा बघावा आणि त्यांना सबस्क्रायबर मिळावे. तो इंटेन्शन त्यांचं माइंड बी ते असेल. पण फायनान्शियल प्लॅनिंग प्रोसेस इतकी स्वस्त पण नाही आणि चीप पण नाही की ते 3 मिनिटांमध्ये होईल. जर असती तर आज प्रत्येक भारतीयांनी फायनान्शियल प्लॅनिंग केलं असतं तर 3 मिनिटांमध्ये प्लॅनिंग होण्यासारखी असती. पण आज मेजॉरिटी पॉप्युलेशन जर बघितली म्हणजे 1% पॉप्युलेशन असलेल्या व्यक्तींकडे पण डॉक्युमेंटेड फायनान्शियल प्लॅन नाहीये जो त्यांना क्लॅरिटी देतोय. ती क्लॅरिटी त्यांच्यामध्ये एक उत्तम प्रकारचं कॉन्फिडन्स, कन्सिस्टन्सी आणि डिसिप्लिन आणू शकते. तो फायनान्शियल प्लॅनिंग आय थिंक 3 मिनिटाची प्रोसेस नाहीये. यासाठी तुम्हाला बरेचसे वेळ लागतं, बरेचसे तास तुम्हाला सुरुवातीला तुमचं इन्कम अनालिसिस करणं, त्यानंतर तुमचं एक्सपेन्सेस प्रॉपर अनालिसिस करणं, ज्याच्यामध्ये हाऊसहोल्डमध्ये किती % जात आहेत, लाईफस्टाईलमध्ये किती % जातात, तुम्ही एक्झॅक्टली कुठल्या कॅटेगरीमध्ये येता. तुम्ही स्पेंडिंग कॅटेगरीमध्ये येता, देन स्पेंडिंग कॅटेगरीमध्ये येता तर तुम्ही हाऊसहोल्ड थिंग्समध्ये जास्त स्पेंड करताय किंवा लाईफस्टाईल थिंग्समध्ये जास्त स्पेंड करताय. तर एका व्यक्तीचं ना पॅटर्न कळून जातो आणि या प्रोसेसला सर्व अंडरस्टँड करून मग गोल डिझायनिंग होतात, मग त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट प्लॅन बनतो, रिस्क प्रोटेक्शन बनतात. अप्रॉक्सिमेटली मला वाटतं की 18 ते 20 तास सलग ही प्रोसेस आहे. 3 मिनिटाची तर धनुष्य म्हणून नक्कीच नाही.